पुन्हा पुन्हा आपल्याला दिसतंय, त्याला कारण काय आहे? बुद्धी कशी आहे? स्थिर आहे का चंचल आहे? चंचलपणा कोणाचा आहे आणि आरोप कोणावर होतो? चंचलपणा हा बुद्धीचा आणि आरोप कोणावर होतो? अंतस्तादी सवय याती पुन्हा बुद्धी पुन्हा आतमध्ये असलेली बुद्धी बाहेर जाते, पुन्हा बाहेरची कुठे येते? आतमध्ये येते. आणि त्याचा परिणाम असा होत असतो की बुद्धी आतमध्ये आणि येते आणि जाते. आणि याचा आरोप कोणावर होतो? मग साक्षीवर होत असतो. ते पहा, अंतस्थादी म्हणजे आत असलेली बुद्धी, सह्य बक्षी भैयाची इंद्रियासह बाहेर जाते. आणि बाह्य बुद्धीचं चांचल्य, बुद्धीचा येण्या जाण्याचा आरोप आणि कोणावर होता? मग साक्षी बाहेर येत नाही. बाहेर काय होत नाही? जसाच्या दिवा कसा असतो, बाहेर येत असून जात असतो का? नाटकातली माणसं बाहेर येतात ना, पुन्हा काय जातात? बाहेर कटपर्यंत येत असतात ते, मग आतमध्ये नाच होई तोपर्यंत आतमध्ये राहतात. आणि मग नाच संपला म्हणजे काय होतं? मग ते कशा करता आलेले आहे? ते आम्ही एका ठिकाणी गेलो होतो ना, रामायण चालायचं बा, ज्ञानेश्वरी सांगायला लागलो. काही लोक वेळेत आले नाही. मी त्यांना विचारलं का आमची लोक आले नाही, ज्ञानेश्वरीचा पाठ ऐकण्या करताय? म्हणले महाराज ते रामायणाला गेले. म्हटलं रामायण सुटलं का? नाही म्हणलं रामायण चालूच आहे. मी माणसं आली कशी? ते म्हणले रामायण ऐकायला नाही गेले होते. काय ऐकायला पाहायला गेले होते? बाईचा नाच. बाईचा नाच संपला, रामायण का झालं? कारण नाही कशा करता, हे कशा करता हे सगळं सांगितलं. आरोप कोणावरती केला त्याप्रमाणे आरोपाचं हे सांगितलं. येणारे जाणारे कोण आहे? बुद्धी. आणि तिचा आरोप कोणावर गेला? आत्म्यावरती. आत्माच येतो ना आत्माच जातो, आत्माच मरतो ना आत्मा काय होतो? आत्म्याचा आणि देहाचा काही संबंध नाही. तेव्हा भाष्यात बुद्धिस्त चांचल्यम, चंचलपणा कोणाचा आहे? आणि साक्षीने आरोप वृत्त, साक्षीवरती त्याचा काय केला जातो? गृहांतर स्वल्प गवाक्षातात पोचाला तत्रस्ते नृत्यमाने नृत्यते व्यातपो याचा गृहांतर करतात स्वल्प. एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगतात. एखाद्याचा महाल असतो, एखाद्याचं घर असतं, त्या घरामध्ये आणि खिडक्या असतात. त्या खिडक्यामध्ये आणि मोकळ्या असल्यामुळे काय असते तिथे? गृहांतर सर्व गवाक्षात आत पोहोचला. त्या खिडकीमधून सूर्याचा काय येतो? प्रकाश येतो. कुठे? घरामध्ये. कोणाच्या द्वारा? खिडकीच्या द्वारा. आणि त्या प्रकाशाची किरण असतात ना, त्याच्या आसासा केलं तर कोणा हल्ल्यासारखा दिसतो? प्रकाश हलत असतो का हात हलत असतो? आणि हाताचा आरोप कोणावर केला जातो? मग तसा आणखी चांचल्यपणा कोणाचा आहे? हा आरोप कोणावर केला जातो? साक्षीवर. दृष्टांत गृहांतर स्वल्प गवाक्षातात पोहोचला. सूर्यकिरणाचा किरण मात्र कसं आहे? अचल स्वरूपाचं आहे. मग ते लहान लहान पडद्या प्रकाशामध्ये असा हात काढतात आणि त्याचा आरोप आणि त्या प्रकाशावर केला जात असतो. त्याप्रमाणे निजसंस्थान सुद्धा साक्षी भ्रांतरगमागम करून आणि बुद्धी चांचल्यात करोपी येतात. निजसंस्थान सुद्धा साक्षी. तेव्हा साक्षी म्हणजे कोण? ज्याला दीपमाण म्हणतात ना, निजसंस्थान सुद्धा दीप नाही का? कुठेतरी दिवा असतो ना, आपल्या स्थानावरती दिवा असतो, एका लाईट असतो कुठे आपल्या तिथे. साक्षी गमागमा करून नाही का? आपल्या स्थानामध्ये स्वमहिमेमध्ये असलेला जो साक्षी नाम
आत्मा, ज्याला ब्रह्म असं म्हणत असतात. बहिरंतर्गम, आत्मा येत नाही आणि आत्मा काय होत नाही. बहिरंतर्गमागम, तो काय माणूस आहे का हा यायला आणि पुन्हा जसाच्या अकुर्वन आणि बुद्धी चांचल्यात करोती होत होता तसा. अकुर्वन म्हणजे तो येण्या जाण्याचं काही सुद्धा जाणत नाही. बुद्धी चांचल्यात करोती होत होता. येण्या जाण्याचं, बाहेर पडण्याचं काम. हे बघा, घरामध्ये आकाश असते, आकाश कुठं बाहेर आणि मातीत असते का? काय येत नाही, ते व्यापक आहे. व्यापकाच्या ठिकाणी कोणती काय नसते. किंबहुना आत्मा कसा आहे मग? किती व्यापक आहे. ते आकाश कुठे चढून लपते याचा काय लागत नाही. त्याच्या व्यापकाचा अंत लागत नाही, म्हणून त्याला अनंत म्हणतात. काय म्हणतात? काय परिचिन्नता वेगळी आणि ब्रह्मव्यापक वेगळं. सर्व भूतांना व्यापून असणारं जे आद्य तत्व त्याला ब्रह्म असं म्हणत असतात. आणि मग माया लावून सगळ्या भूताची उत्पत्ती मानाची. भूतं कोणती घ्यायची? मसनातली का? मग कुठली घ्यायची? पंचमहाभूत. बुद्धीचा चंचलपणा आणि कुटस्थाच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी, साक्षीच्या ठिकाणी आणखी लावला जात असतो. साक्षी का म्हणतात त्याला? उदासीनत्वे सती उद्धा साक्षी. आपण अलिप्त राहून आणि प्रकाशन करतो म्हणून त्याला साक्षी असं म्हणतात. त्याची साक्षी, पंपद, लक्ष, शक्ती वगैरे आदी करून नाव आहे त्याची. न बाह्य नंतर साक्षी बुद्धिदेश वितो अभि. बुद्ध्यादेश शास्त्रात भाष्यस्थिक तसा. न बाह्य नंतरा साक्षी बुद्धिदेश हिता हेतुभाव. बुद्ध्यादी अशेषाश शांत तत्र भाती यत्र स. का म्हणलं तो साक्षी कुठे आहे? साक्षीच्या ठिकाणी न बाह्य न अंतरा. आतही नाही, पुढे काय नाही, बाहेर नाही. हे उपाधीचे धर्म आहे. कशाचे धर्म? काल सांगितलं होतं, कापड असते, कापडाच्या बाहेर या बाहेर बसा आणि कापडाचं केलं की या खुली जशीच आहे. भगवंताचं उदाहरण देऊन सांगितलं होतं ना. यशोदा म्हणायला लागली, माझा मुलगा येत नाही. त्या बगड्याने म्हणतात, तुझाच मुलगा कळालेला, तो जसा बाहेर आहे तसाच कुठे आहे मग? आतही आहे. नुसत्या आत बाहेर आहे का सगळ्या दिशांना व्यापून आहे? सगळ्या दिशाचा जो काय त्याप्रमाणे साक्षी जो आहे तो बाह्यही नाही, कुठे नाही. मग हे बाह्य आणि आत विभाग कोणी पाडले? बुद्धीने पाडलेले. आताने बाहेर, कपड्याने जसे आणखी आताने बाहेर विभाग पाडले, त्याप्रमाणे बुद्धीच्या द्वारा हे आत विभाग बाहेर विभाग पाडलेले आहे. म्हणलं त्याला त्याचं दर्शन जर घ्यायचं असले तर सगळ्याचा निराश केल्यानंतर बुद्ध्याचे शास्त्र यत्र भाती तत्र सा. एक अवस्था असते, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, उन्मनी वगैरे. तेव्हा बुद्धीचं राज्य कुठपर्यंत असतं? जोपर्यंत जागृती आहे, बरं का. ही जागृतीतली इंद्रिय स्वप्नात नसतात. तुम्हाला विचारसागराच्या 6व्या तरंगामध्ये हा विचार आहे. मग ही इंद्रिय आहे का? एखादा माणूस झोपलेला आहे, बरं का. आणि मग झोपल्यानंतर स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तो धावत चालला, काहीतरी त्याला वाघ दिसला म्हणा. धावण्याकरता काय पाहिजे? पाय पाहिजे ना. मग जागृतीतले पाय आहे का तिथं? मग कुठले पाय आहेत? मग जागृतीतले इंद्रिय स्वप्नात असतात का? मग स्वप्नातली इंद्रिय वेगळी आणि जागृतीतली वेगळी. मग जागृतीत जशी उत्पन्न होतात तशी स्वप्नात सुद्धा इंद्रिय काय होतात? उत्पन्न होतात. स्वप्नातली जागृत प्राण मात्र तोच राहतात. प्राणामध्ये आणि आत्म्यामध्ये काय नाही. जो आत्मा आणखी जागृतीमध्ये आहे, स्वप्नात आहे, सुषुप्तीमध्ये आहे, तुरीय अवस्थेमध्ये आहे, बरं का. आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारे अवस्था नाही. या सगळ्या अवस्था आणखी जड पदार्थाच्या आहे. तात्पर्य कशाकरता सांगितलं? एकंदरीत म्हणजे सगळे
नाही, हे सगळे जे आहे ना, हे कोणाचे देश आहे? सगळे बुद्धीचे. आत बाहेर वगैरे हा सगळा विभाग बुद्धीचा देश आहे. हित उभव दोन्ही आत बाह्य असणारे असे. बुद्धी अशा शांत, बुद्धीचा लय झाल्यानंतर, शांत झाल्यानंतर यत्र भक्ती तत्र सा. मग आत्मा कुठे आहे? ज्या स्थानावरती असला त्या स्थानावरती काय तो सूर्य आकाशातच राहून सर्वाचं काय करतो? प्रकाशन करतो. त्याप्रमाणे आपल्या स्थितीवर त्यामुळे म्युन्सिपाल्टीचे हे असतात ना, लाईट असतात ना, एखादी कार चालली म्हणजे दिसतं का त्याचा खांब असतो तिकडे इकडे, हिरवा असते एक लाल असते. मग ते काय येणं जाणं करत असतात का फक्त जिथं आहे तिथं दिशा दाखवतात? त्याप्रमाणे हा दृष्टांत इथे घेतलेला आहे. बुद्ध्यादी असे शांत 2-3 अध्याय. झोप या अवस्थेमध्ये सगळ्या इंद्रियांचा लय झालेला असतो, म्हणून कोणतेही इंद्रिय काम करू शकत नाही. मूळतः आणि मन आपल्याला कारणीभूत असतं. डोळे असूनही आपल्या झोपेतला मनुष्य पाहू शकत नाही. कान ऐकून सुद्धा काय होऊ शकत नाही, ऐकू शकत नाही. सगळे इंद्रिय असूनही सुद्धा आपलं काम करू शकत नाही. त्याला मूळ सत्ता आणखी आत्म्याची मानावी लागते, आहे ना. जागृतीमध्ये आपण सर्व इंद्रियाच्या द्वारा कामं करतो, आणि झोपेमध्ये गेल्यानंतर इंद्रिय नाहीत, कधी कार्यशील नाही, कार्य करू शकतात का? त्याप्रमाणे सर्व शांत झाल्यानंतर यत्र पाहतो तत्र सा. मग का साक्षी कुठे असतो? ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी असतो. माणसं येतात आणि जातात असतात, परंतु देव नाटकातला दिवा जसाच्या तसाच असतो. तो येणाराचंही सुद्धा प्रकाशन करतो, न येणाराचे काय करतो? त्याच्या टीकेमध्ये खालच्याच हे दिलं आहे. ननो सर्व देशो परदेशाया नोपलभ्यते कुटस्थतन्निष्ठमुच्यता इति स्वभावमानं व्यविष्करोति. ननो सर्व व्यवहार देशो शांत. हा सगळा व्यवहार शांत झाल्यानंतर काहीच शिल्लक राहत नाही. असं असताना आणि तो प्रकाशन करतो असं तुम्ही कसे म्हणता? त्याच्याकरता 21 वाटलं. देश कोपी न भासेत यदि तर्यस्त देश भाग. सर्व देश प्रकृते व सर्व कथम न तू स्वतः. देश कोपी न भाषेत. हे देश वगैरे कल्पना करणारी कोणाही बुद्धी आहे. बुद्धी जर शांत झाली तर देशाचं नाही का, याचं काय वेदांतशास्त्रामध्ये जगत हे सगळं आभासिक आहे. जगताला स्वतःची काय नाही, सत्ता नाही. मग कोणाच्या सत्तेने भासते? परमात्म्याच्या सत्तेने. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काही देश आहे का? ते देश काल परिचय शून्य असं जे तत्व असतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. स्वगत सजातीय विजातीय भेद. देश काल परिचय, देश काल वगैरे कोणाचं माया कार्य आहे नाही का. नसलेला देश दाखवते. स्वप्नामध्ये असताना त्याला काही क्षणभरचं स्वप्न पडतं किती, आणि त्याच्यामध्ये 4 धाम काय तुमच्या सप्तपुऱ्या आणि अष्ट विनायक 12 ज्योतिर्लिंग किती वेळात आला. आणि ते वाटते का तुला? मग केव्हा कळत असतं? मला एकदा काय त्याच्याकरता एक उभा राहिला आपला माऊंदा करण्याकरता, आणि एकदा जय विठ्ठल झाला म्हणजे पाहते ती एकटाच्या माझा गेला कुठे. मी आतापर्यंत पाहिलं कोणी दाखवलं? माया. माया काय काय दाखवेल काही सांगता येईल. देश कोपी न भाषेचं. देश वगैरे काल वगैरे दाखवणारी कोण असेल तर माया. सर्व कार्य कुणाचं आहे ते सर्व मायेचं आहे. वेदांत शास्त्रामध्ये घ्यायचं आपल्याजवळ. इतर शास्त्रामध्ये जगत सत्यत्व आहे, आणि वेदांत शास्त्रामध्ये जगत काय आहे? मिथ्या आहे. एकच शास्त्र असं आहे की जे जगताला काय म्हणतं?
आणि बाकी जे देखणे सगळं ते स्वप्ने म्हणून चिंती चरण स्वप्नेचे चैले. नाहीतर मग एकदा जोपर्यंत ज्ञानदृष्टी प्राप्त झाली नाही तोपर्यंत माणसाला हे विश्व दिसणार आहे. विश्वरूपाने प्रतीत होत नाही. कोणत्या रूपाने? जे दृष्टी दिसे तिथे. म्हणून सर्व देश प्रकृते व सर्वगतम न तु स्वा. सर्व देश सर्व देश हा कल्पनेचा प्रकार आहे. वस्तुत्वम न तु स्वतः. ज्या ज्या वस्तू दिसतात त्या सर्व देश प्रकृते व सर्वगतम न तु स्वतः. सर्व देश दिसतो तो प्रकृतिकारी असून सर्वगतम न तु स्वतः. स्वतः म्हणजे वाजवर अर्थ वाचा. जर कोणताही देश भासत नाही असे म्हणशील तर साक्षी देशरहितच असो. देशाच्या कल्पनेमुळे त्याला सर्वगत्व आहे. म्हणून काही दिसत नाही असं म्हणत असले तर देश तिथे भासत नाही. मग त्याला सर्वगतत्व का म्हणतात? देश जर नाही मग सर्वगतत्व का म्हणतात? नाही का? अगोदर सर्वगत म्हणण्याकरता त्याची अगोदर काय असली पाहिजे? उपाधी असली पाहिजे. उपाधीच नाही तर सर्वगत नाव आलं आहे का नाही? नाव येण्याकरता काहीतरी अगोदर परीक्षाच पास झाला नाही मला ग्रॅज्युएट म्हणा काय म्हणा काय. ग्रॅज्युएटचे नाव केव्हा मिळतं? BA काय व्हावं लागते मग त्याला नाव येत असतं. त्याचप्रमाणे सांगतात फक्त सर्व देशाच्या कल्पनेमुळे त्याला कोणतं नाव आलेलं आहे? परमात्मा सर्वगत सर्वव्यापी आहे ना. देश वगैरे आधीच्या कल्पनेमुळे त्याला जसं काय आलेलं आहे मग नाव आलेलं आहे. नाव येण्याकरता उपाधीच्या असेल. विना उपाधी नसेल तर त्याला नाव. मंत्री म्हणा पण कोण्या राज्याचा मंत्री आहे म्हणा. राज्य तरी आहे का मग मंत्री तरी कशाला? आणखी पुन्हा त्याच्या क्रमाक्रमाने ते वर्णन केलेलं आहे. अंदर भैरवा सर्व यम देशम परिकल्पय बुद्धिदेश देश का साक्षी तथा. आणि पुणे आणखी पुन्हा आहे ना. अंतर्वैवा सर्व देशम ये परिकल्पय बुद्धिदेश देश का साक्षी वस्तुशी योजय. अंतर्वैवा यम देशम आत बाहेर जो काही देश असेल परिकल्पित म्हणजे कल्पना आहे. आणि बुद्धिदेश का साक्षी यथा वस्तुशी. बुद्धिदेश का तद्देश का असा बुद्धीचं प्रकाशन करणारा जो साक्षी आहे तो त्या त्या वस्तूमध्ये त्याची योजना करतो. अंतर्वैवा सर्व यम देशम आत बाहेर वगैरे असलेला सगळा देश परिकल्पनेत म्हणजे कल्पनेचा आहे. आणि बुद्धी देश का साक्षी त्या बुद्धीच्या ठिकाणी असलेला देश साक्षी योजित त्याचं साक्षी काय करतो? प्रकाशन करतो. यथा स वस्तुष्टु योजयेत तत्र प्रपंच येते. यद्यद रूपाधी कल्पेत बुद्ध्या तत्प्रकाशनम. आणि तस्य तस्य भवेत साक्षी स्वतो वाक् बुद्ध भगवचरा. यद्यद रूपाने कल्पेत बुद्ध्या तत्प्रकाशन. कल्पना करणारी कोण आहे? मग बुद्धी ज्याच्या ज्याच्या कल्पना करील. बुद्धी स्थिर स्वरूपणाची नसल्यामुळे नाही का जर एकाच वेळेला कितीतरी तरंग त्याच्या ठिकाणी येत असले ना. बुद्धीच्या ह्याच्यामध्ये आपण विचार नको करायचा अभंग आहे ना. अनेक बुद्धीचे तरंग आहे. जागृती आहे की तुमची? अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा धरू जातात संगत होतो. महत्वाचे पाहिजे यद्यद रूपाधी कल्पे. बुद्धी ज्याची ज्याची कल्पना करेल. बुद्ध्या तत्त प्रकाशन त्या सर्वाचं प्रकाशन करणारा कोण आहे? प्रकाशन म्हणजे प्रकाश करणारा. प्रकाश यदि म्हटलं तर प्रकाश केला जात असतो.
आणि प्रकाश आहे म्हटलं तर प्रकाश आहे, गमन म्हटलं तर गमन म्हणजे जाणारा. या सर्वाचा प्रकाश बुद्धीने ज्या ज्या कल्पना केल्या असेल त्या सर्व कल्पनाचं प्रकाशन करणारा तस्य भावी साक्षी. कोण साक्षी? जड जडाचं प्रकाशन करू शकत. ज्या अर्थी प्रकाशन करतो त्या अर्थी चिद्रूप वस्तू कोणती तरी काय केली पाहिजे. मग तो प्रकाशन करणारा कोण आहे? तस्य तस्य भावी साक्षी. बुद्धीने ज्याच्या ज्याच्या कल्पना केल्या त्याचं प्रकाशन करणारा तस्य भावी साक्षी. हा साक्षी त्याचं काय करतो? तो किम स्वरूप आहे? वाघ बुद्धी गोचरा. मन बुद्धी वगैरे ना तो वाघ गोचर आहे. म्हणजे मन बुद्धी त्याचं ज्ञान करून देऊ शकत. उलट मन बुद्धीचं प्रकाशन करणारा कोण आहे? साक्षी आहे. साक्षीच त्याचं प्रकाशन करतो. मन तुम्हाला मनाची नक्की नलकी, बुद्धीची बुद्धी, इंद्रिया काय तिथं लागतो का कोणाचा? जिथे मोठ्याचं लागत नाही. आपण पाहतो ना, त्याला ते न्याय म्हणतात. एखादा ओढ्याला पूर आला आणि त्या ओढ्याच्या पलीकडे एक शेळी होती बघा, आणि हत्ती आला. कोण? आणि ओढ्याला काय आलेला आहे आणि पलीकडे जायचं आहे. बरं पूर असल्यामुळे शेळी बिचारी तिथेच थांबली. तो हत्ती म्हणायला लागला, म्हणलं बाई बा तू काय काळजी करू नको, तुला मी काय करतो, पलीकडे घेऊन. शेळी चाणाक्ष होती. म्हणलं महाराज तुम्ही जा अगोदर. बरं मी काय करते? नका म्हणे चल मी त्याला बरोबर घेऊन जातो, अमकं तमकं करतो. म्हणजे चाणाक्ष असल्यामुळे ती म्हणायला लागली तुम्ही चाला की तुम्ही चाला. मग आता हत्तीचा शेळीचा आग्रह झाला म्हणून हत्ती जायला लागला. पुन्हा आता म्हणायचा थोडा पाण्यात गेलं का गं या म्हणला तुला पडी चालतं, तो म्हणला चाला की. आणि पुन्हा इतक्या पाण्यात गेला तो हत्ती बुडायला लागला. काय लागला? आणि तो म्हणतो शेळीला या घ्या तू बुडतो मला बुडायचं. हत्तीचा लागत नाही तर शेळी कशी तरून जाईल? जिथे आणखी मनाचा लागत नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तर बुद्धीचा काय लाग? मनाचाही आवर धरण्याची शक्ती कोणात आहे? बुद्धीमध्ये. बुद्धी गेली ती म्हणाली तुमच्या हे काय दुसऱ्यात भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये व्यवसायात्मका बुद्धी नाही. बरोबर नाही का? बुद्धिनाशात तस्य तस्य भवे साक्षी. स्वतः वाघ बुद्ध गोचर. मुळामध्ये साक्षी आहे जो मनबुद्धी यांना काय होऊ शकत नाही, गोचर होऊ शकत नाही. अवांग मनस्य गोचरते मक्षणा कुंगृह्यते शंकेते. त्याच्यात आणखी देऊन सांगतात की साक्षी आहे. म्हणलं ही साक्षीची कल्पना तुम्ही कशावरून करतात? आणखी असा विषय त्याचा विचार कधी करू?